आज परभणीतल्या भरपूर रुग्णांची हेळसांड होत होती की औरंगाबादला जायचं, पुण्याला जायचं, मुंबईला जायचं, 1 महिना राहायचा, 2 महिने राहायचं, तिथं राहून टेन्शन, डिप्रेशन, पैसे अशी खूप सारी संकटे होते। मोठं शहर, जास्ती खर्च, जास्ती टेन्शन, यशाची हमी थोडीफार सारखीच, परंतु कुठेतरी ज्या डॉक्टरांनी परभणी शहरासाठी सर्व काही अर्पण केलंय असे कडतन सरांसारखे 21 वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आज परभणी शहराला लाभलेले आहेत। टेंगसे सरांचा मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, फार क्रिटिकल वेळेतनं ते बाहेर आले आणि त्यांनी ही शस्त्रक्रिया कोंडावार सरांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली। तर कुठेतरी मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवांनी दिलेली ही साथ आणि आमच्यावर ठेवलेला भरोसा हे आम्हाला पूर्णत्वास नेणं हे गरजेचं आहे आणि नक्कीच आम्ही ह्याबद्दल भविष्यात प्रयत्न करू। आणि आपल्या सर्वांसाठी मी एवढंच सर्वांना विनंती करतो की किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णांनी नोंद करणं खूप जास्ती गरजेचं आहे। असंच होतं प्रत्येक वेळेस किडनी प्रत्यारोपणाची ज्यावेळेस एखाद्याचं होतं किंवा अवयवदान होतं तर त्यावेळेस 10-15 जण येतात, पण सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे। जर का रुग्ण एकदा आला त्याला वारंवार यावं लागेल, 1-2 महिन्याचं वर्कअप करावं लागेल आणि त्यानंतरच ह्या गोष्टी यशस्वी होऊ शकतात। आपल्या समोर मूर्तिमंत उदाहरण आहे, 4 ते 6 महिने ती मायमाऊली झगडली आहे आणि डॉक्टर टेंगसे सर, कोंडावार सर, डावरे साहेब, कडतन सर, देवगिरी हॉस्पिटलची पूर्ण टीम आपल्या सोबत आहे। फक्त तुम्हाला पहिलं पाऊल उचलावं लागणार आहे।